राज्यामधील पावसाची स्थिती आणि धरणामधील पाणीसाठ्यासंदर्भात आज राज्य सरकारची बैठक पार पडते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। सह्याद्री अतिथीगृहामध्ये पर्जन्यमान आणि पाण्याच्या नियोजनाबाबत ही बैठक पार पडणार आहे। राज्यामधील दुष्काळ परिस्थितीची या सगळ्यामध्ये आज आढावा घेतला जाणार आहे। पावसाची स्थिती आणि धरणाच्या एकूणच पाणी पातळी संदर्भामध्ये आज बैठक होणार आहे, त्यामध्ये आढावा घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडते आणि या बैठकीबद्दलचे अधिक अपडेट्स घेऊयात। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी सध्या मुंबईतून आपल्या सोबत आहेत। निकेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज होत असलेली महत्त्वाची बैठक, काय तपशील आहे? नक्कीच गुरु, खरं तर मुख्यमंत्र्यांच्या आज दोन महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। पहिली बैठक जी आहे ती 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये पार पडणार आहे। ती म्हणजे सध्या जो हंगाम पीक जो आहे 25 आणि 26च्या दरम्यानचे जे पीक आहेत त्याचे दर जे आहेत ते निश्चित करण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। केंद्रीय कृषी किंमत आणि मूल्यमापन समितीसोबत जी आहे ती पहिली बैठक पार पडणार आहे। यामध्ये पिकांचा हमीभाव या संदर्भात आढावा घेऊन किमती ज्या आहेत ते निश्चित करण्यात येणार आहेत। तर दुसरं म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये जो दुष्काळ पडलेला आहे त्याचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांकडनं 2 वाजता हा घेण्यात येणार आहे। या आढावा बैठकीमध्ये सध्या राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती काय आहे, पावसाची परिस्थिती काय आहे, पिकांचं आणि जे काही नुकसान झालेलं आहे, शेतींचं नुकसान झालेलं आहे त्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री जे आहेत ते या बैठकीमधनं घेणार आहेत। त्याचबरोबर पाऊस सुरू असला तरी धरण साठांचा पाणी साठा नेमका किती आहे, तर किती पाण्याची आवश्यकता आहे याची देखील माहिती मुख्यमंत्र्यांकडनं घेण्यात येणार आहे। त्यामुळे या दोन्ही बैठकांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। या दोन्ही बैठका ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। अर्थात धन्यवाद निकेश, सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहा।